नमस्कार. महाराष्ट्रामध्ये विशेष सखोल पुनरीक्षण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू करण्यात येत आहेत. त्याबाबत पूर्ण माहिती देण्यासाठी आपल्याला आज बोलवलेले आहेत. संविधानाच्या कलम 324 अन्वये प्राप्त अधिकारात भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात विशेष सखोल पुनरीक्षण घेण्याबाबत 24 जून 25मध्ये आदेश निर्गमित केलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्याकडे इतर राज्यामध्ये दोन पार्ट झालेले आहे. एक बिहार होते आणि दुसरा बॅचमध्ये काही राज्याचं झालेलं आहे. आता तिसरा पार्टमध्ये इतर सर्व राज्य आणि युनियन टेरिटरीचं होत आहे. आपल्या देशामध्ये यापूर्वी 1952, 56, 57, 61 आणि लास्ट 2002 ते 4 या वेळामध्ये SIR यापूर्वी झालेले आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या राज्य आहेत आणि त्यांच्यामध्ये सुमारे 9,86,00,000 मतदार याद्यांचं रिव्हिजन स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करण्यात येणार आहेत. आणि हे करताना आपल्या भारताच्या संविधानाच्या कलम 326 प्रमाणे मतदान करण्यासाठी काय त्यांचं क्वालिफिकेशन आहेत ते त्याप्रमाणे भारताच्या नागरिक असणे तसेच वय 18पेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 2002 ते 2004 पर्यंत यापूर्वी SIR झालेले आहेत आणि त्यांच्यानंतर अंदाजित 20 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाल्यानंतर आपण करत आहे. तसा करत असताना आपण दरवर्ष फक्त समरी रिव्हिजन घेतो. म्हणून मागच्या 20 वर्षामध्ये काही लोकांच्या एक ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणे, एस्पेशली महाराष्ट्रासारखे राज्यामध्ये अर्बनायझेशन जास्त असल्यामुळे रूरल टू अर्बन मायग्रेशन आणि मुंबईसारखे ठिकाणी अर्बनमध्येच मायग्रेशन, म्हणजे एक ठिकाणात असणार पण 2-3 वर्षानंतर दुसऱ्या ठिकाणी असणार, असं मायग्रेशनमुळे. आणि मायग्रेशन करताना काही वेळामध्ये लोकांनी नवीन अर्ज करतात, जुने ठिकाणी त्यांचे नाव वगळावे असा अर्ज करत नाही. असा एक कारण असू शकतात. किंवा दुसरा कारण असं आहे की ते पूर्ण आपल्या शहर किंवा आपल्या राज्याच्या बाहेर झाले असू शकतात, त्यांचे नाव वगळायचे राहिलेले आहेत. काही लोकांच्या दुर्दैवानं काही मृत्यू झाला असेल तर त्यांच्या राहिलेलं आहेत. सो ओव्हरऑल आपल्याला हे SIRच्या वेळामध्ये पूर्ण मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. ते कसं होतात आपल्याला समरी रिव्हिजनमध्ये एक महत्त्वाचं लक्ष ठेवायचं आहे की आम्ही दरवर्ष रिव्हिजनसाठी येतो त्यावेळेला आम्ही फक्त एवढं विचारतो, आता असलेले यादीमध्ये तुम्हाला काही बदल करायचे आहेत का, तुमचे ॲड्रेस बदलले का, तुमचं फोटो काही बदलायचं का, तुमचं नाव बदलले का लग्न झाल्यानंतर किंवा काही कारणामुळे असेल तर बदलायचं का. असा काही बदल असेल तर आम्ही फॉर्म भरतो, नसेल तर भरत नाही. हे आपल्या समरी रिव्हिजनच्या प्रोसिजर आहेत. आता सखोल पुनरीक्षणमध्ये काय करण्यात येणार, आज म्हणजे आपल्याला 20 जूनच्या तारीखला मतदार यादीमध्ये असलेले प्रत्येक मतदारांचा एन्युमरेशन फॉर्म तयार करण्यात येईल. म्हणजे काय, आज तारीखला म्हणजे 20 जूनला असलेले मतदारांच्या प्रत्येकांचे नाव, त्यांचे ॲड्रेस, बाकी सर्व एन्युमरेशन फॉर्ममध्ये प्रिंट करून मिळणार आणि ते घेऊन येणार प्रत्येक लोकांच्या घरी. आणि त्याला 2 प्रश्न विचारण्यात येणार. एक आहे की आज तारीखला आम्ही तुम्हाला दाखवत आहे ते सर्व माहिती बरोबर आहेत का, त्यांच्यामध्ये काही बदल झालेले आहेत का. बदल असू शकतात, नावमध्ये बदल असू शकतात, किंवा फोटो जुने झाला असेल तर बदल असू शकतात, ॲड्रेस बदलला असू शकतात,
हे सर्व बदल करण्यासाठी संधी देण्यात येतील. दुसरा काय असू शकतात, आम्ही ASDD म्हणतो, ॲबसेंट, शिफ्टेड, डेड आणि डुप्लिकेट. हे 4 कारण काय आहेत का मी विचारतो. ॲबसेंट म्हणजे तो इथून दुसऱ्या ठिकाणी गेलेला आहे, कुठे गेलेला आहे माहीत नाही, कुणाला आजूबाजूला असलेल्या लोकांना सुद्धा माहीत नाही, कम्प्लिटली ॲबसेंट. ते दुसऱ्या ठिकाणी नोंद केला असेल पण इथे असलेलं कोणाला माहीत नाही. शिफ्टेड म्हणजे इथे होते परंतु हे नवीन ठिकाणी गेलेलं आहे, तिकडे त्याने अर्ज केलेला आहे, तिकडे नाव आलेलं आहे, त्याला शिफ्टेड म्हणतो. आणि डेट तुम्हाला माहीत आहे, त्यांचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा सर्टिफिकेट घेऊन डेथ सर्टिफिकेट घेऊन आपण करू शकतो. आणि डुप्लिकेट आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी डुप्लिकेट असेल तर शोधून काढण्यासाठी मोहीम ECI राबवत आहे. डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नामच्या सर्व जुळत असेल तर तपासायचे असते. आणि नवीन एक प्रयत्न चालू आहे की फोटो सिमिलर एंट्रीज, फोटो मॅच होत आहेत का त्यांच्या आधारावर डुप्लिकेट करणे. असं ASDD असेल तर ते सुद्धा विचार करण्यात येईल. एक, आम्ही भरलेले माहिती आज असले माहिती बरोबर आहेत का, बदलायचं का, आणि दुसरा तुम्ही ASDDला आहेत का या विषयासाठी करण्यात येईल. हे 2 काम महत्त्वाचं करणार आहेत. आणि त्यासाठी आपल्या राज्यामध्ये 1,253 BLO कामावर असणार. काम मोठा असल्यामुळे BLOला मदत करण्यासाठी सुद्धा आम्ही सूचित केलेलं आहे. काम मोठा असेल तर त्यांना मदत करण्यासाठी इतर फील्ड लेवल वर्कर्स आहेत त्यांच्यासोबत काम करणार आहेत. आणि ह्या प्रोग्राम खालीलप्रमाणे राहणार. प्रशिक्षण 20 ते 29 जूनमध्ये होणार. आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये आता सेन्ससचा हाऊस टू हाऊस एन्युमरेशन चालू आहे. म्हणून राज्यांनी विनंती केलं होते सेन्ससच्या हाऊस टू हाऊस एन्युमरेशन पूर्ण होईलपर्यंत SIRचं काम सुरू करू नये असं विनंती केले. त्याप्रमाणे ECIने ते मान्य केले. आणि हे आपल्याला सेन्ससच्या हाऊस टू हाऊस एन्युमरेशन झाल्यानंतरच हे आपले SIR सुरू होणार आहेत. आणि 30 जूनपासून 29 जुलैपर्यंत आमच्या BLO घरोघरी येणार आहेत हे तपासणीसाठी. या वेळामध्ये आपल्या मतदारांनी काय त्यांना माहिती द्यावे ते फार महत्त्वाचे आहे. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला असलेल्या माहिती बरोबर आहे म्हणून सांगणे आणि ॲबसेंट, शिफ्टेड, डेड अँड डुप्लिकेट बाबत माहिती असेल तर सांगणे. या व्यतिरिक्त आपण 2002 ते 4 मध्ये SIR पूर्वी झाले होते त्या वेळामध्ये आपण कुठे होते त्या माहिती देणे गरजेचे आहे. त्याला आपण मॅपिंग म्हणतो. त्या काम इंटरनली आम्ही 2 महिन्यापासून करत आहे. त्यामध्ये आजपर्यंत 72% मॅपिंग पूर्ण झालेले आहे. म्हणजे आज यादीमध्ये असलेले लोकांच्या 72%चा मॅपिंग 2002 ते 4च्या यादीसोबत झालेलं आहे. 2 ते 4 असा का आम्ही शब्द वापरतो, सर्वांनी लक्ष ठेवावे की आपण आज कुठेही मतदार असेल तर महाराष्ट्रामध्ये 2002, 3, 4 मध्ये तुम्ही कुठेही असेल तर किंवा तुमच्या आई वडील देशामध्ये कुठेही असेल तर चालते. आज मी कोलाबामध्ये आहेत किंवा पन्हालामध्ये आहेत किंवा आपण नाशिकमध्ये आहेत, परंतु 2002, 3, 4 मध्ये मी होते नागपूरमध्ये होते किंवा मी चेन्नईमध्ये होते, दिल्लीमध्ये होते. देशामध्ये कुठेही असेल तर चालते. या शोधण्यासाठी आम्ही इलेक्शन कमिशननी त्यांच्या वेबसाईटमध्ये voters.eci.government.in या वेबसाईटमध्ये पूर्ण देशाच्या प्रत्येक राज्याच्या निहाय जिल्हानिहाय यादी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण पाहू शकतात. आणि तिथे आपण राज्य, जिल्हा, निवडले. तुम्ही कुठले भागामध्ये मतदान केले तुम्हाला माहिती नसू शकतात, मान्य आहे. परंतु आपण कुठले मध्ये होते, असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये होते, मतदारसंघामध्ये होते,
ते त्यावेळचे आमदार तुम्हाला आठवत असेल किंवा तुमच्या मतदार संघाचं नाव आठवत असेल, त्याप्रमाणे आपण आपल्या नाव टाकून शोधलं तर आपल्याला नाव मिळतील. तुम्ही लोकल लेवलपर्यंत पार्थपर्यंत गेला तर पटकन 3-4 नावमध्ये आपल्या नाव मिळतील. नसेल तर तुम्हाला नावाच्या संख्या जास्त येतील, त्यांच्यामधून आपल्याला आपल्या नाव बरोबर कुठे आहे शोधून काढायचे आहे. तो आपण हे आम्ही करत आहेत. प्रत्येकाने फार काळजी करू नये, आम्ही करून येत आहेत. परंतु तुम्ही समजा मतदार परराज्यातून आले, आमच्या BLOना कळणार नाही तुम्ही कुठून आले म्हणून. तो येताना आपण कमीत कमी एवढं सांगावे की आपण कुठल्या राज्यामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कुठल्या मतदारसंघामध्ये होते एवढं माहिती सांगितलं तर आमचे लोक शोधून काढणार आहेत. परंतु आपल्याला कम्प्युटरला माहिती आहेत, वेबसाईट आपण सहजपणे वापरतात किंवा मोबाईलमध्ये आपण शोधून माहिती वगैरे काढतात. असं असेल तर आम्हाला मदत करण्यासाठी आपण voters.eca.gov.in ला जाऊन आपल्या राज्य, जिल्हा, मतदारसंघ शोधून आपले नाव काढून ठेवले. काही माहिती काढून ठेवायचं, राज्य, मतदारसंघ, कुठले पार्ट म्हणजे बूथ आणि आपल्या सिरियल नंबर, एवढे 4 आपण शोधून काढले. BLO आपल्याकडे येताना आपण उपलब्ध करून दिले, पुरेसा आहेत. हे कशासाठी आम्ही माहितीसाठी सांगतो, कारण लोकांच्या मध्ये असा वातावरण आहे काय SIRला आम्हाला करायचं माहीत नाही. आज तारीखला आम्ही तुम्हाला 30 जूनपर्यंत आपल्याकडे येईलपर्यंत त्याला करायचं असेल तर एवढंच काम करायचं आहे. तुमचं नाव आहेत का शोधून काढायचं. समजा आपल्याकडे हे माहिती मॅपिंग करायला पहिले मॅपिंग मिळालं नाही असं गृहीत धरू. काय करावे. इलेक्शन कमिशननी 11 सर्टिफिकेट आपल्याला लिस्ट करून दिलेले आहेत. त्यांच्यामधून एक सर्टिफिकेट किंवा या व्यतिरिक्त सुद्धा आपण यापूर्वी इथे नागरिक होते किंवा रेसिडेंट होते, तुमचे जन्म 87च्या पूर्वी झाले होते, असा पुरावा असलेले कुठलेही सर्टिफिकेट चालते. त्याबाबत आम्ही पॉलिटिकल पार्टीला वगैरे विनंती केले. आणखीन काही सर्टिफिकेट याला ॲड करायचे असेल तर कृपया सांगावे, त्याप्रमाणे आपण करू शकतो. आपल्याला वाटते की या मार्फत असलेले 11 सारखे इतर कुठले सर्टिफिकेट त्या दर्जावर आहेत, तसा असेल तर आपण कळवू शकतात, आपण कन्फर्मेशन घेऊन करू शकतो. सो 2 विषय आहेत. मॅपिंग असेल तर आपल्याला दुसरा काही डॉक्युमेंट देण्याची गरज नाही. मॅपिंग नसेल तर डॉक्युमेंट काही आपल्याला द्यावा लागेल. आता मॅपिंग असेल तर सुद्धा काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरून कसा आपण डुप्लिकेट काढतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वापरून त्याला लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनॉमलीज आहेत का तपासण्यात येते. समजा एक माणसाने त्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये लिंक केले, पण सरनेम जुळत नाही आहे किंवा नाव जुळत नाही आहे, ते डिस्क्रिपन्सी म्हणून येतात. असा एक 4-5 डिस्क्रिपन्सी आहे, आपण यापूर्वी पाहिलेला आहे. तसा डिस्क्रिपन्सी असेल तर त्या डिस्क्रिपन्सी संबंधित डॉक्युमेंट शोधून ठेवायचं. म्हणजे 11 डॉक्युमेंटला जाण्याची गरज नाही. समजा उदाहरण म्हणून सरनेम बदललेलं आहे लग्नाच्या नंतर, लग्नाचा पुरावा पुरेसा आहे. सो आपल्याला अनॉमली लिस्टमध्ये असेल, मॅचिंग होत नसेल, त्या संबंधित डॉक्युमेंट आपण काढून ठेवावे. आता काही लोकांचा प्रश्न असा आला की साहेब या 1 महिन्यामध्ये मी नाही आहे, मी बाहेर आहे, मी काय करू. त्यांच्या फॅमिलीमध्ये असलेले कोणीही त्यांच्यासाठी माहिती देऊ शकतात, सही करू शकतात. बरोबर आहे. समजा चुकून ते सुद्धा राहिले, कोणीही नाही घरी, साहेब मी 29 जुलैच्या नंतरच येणार, काही प्रॉब्लेम नाही. त्यावेळेला आमच्या ड्राफ्ट पब्लिकेशन होऊन फायनलसाठी चालू असते. त्या वेळामध्ये आपण कृपया फॉर्म 6 भरावे. आपण 1 महिना इथे नाही म्हणून आपल्या यादीमधून काढण्याचा विषय नाही. ड्राफ्टमध्ये तुमचे नाव नसणार कारण तुम्ही नाही म्हणून, परंतु ड्राफ्ट प्रसिद्धी केल्यानंतर आपण आपल्या फॉर्म नंबर 6 यापुढे फॉर्म नंबर 6 डिक्लेरेशन सह द्यायचं आहे.
म्हणजे आपण तपासतो ना त्याप्रमाणे आम्ही या देशाचा नागरिक आहे, त्यासाठी काय आहे तो डिक्लेरेशन सगळं द्यायचं आहे. सो तुम्ही 1 महिना नाही म्हणून सुद्धा फार मोठा, म्हणजे 1 महिन्यामध्ये करावे आमच्या विनंती आहेत, जेणेकरून आपण ड्राफ्ट यादीमध्ये येणार. पण ड्राफ्ट यादीमध्ये नाही आले म्हणून तुमचा हक्क कुठेही जात नाही. आपण फायनलपर्यंत आपल्या अर्ज भरून देऊ शकतात. या व्यतिरिक्त आम्ही सर्व पॉलिटिकल पार्टीजला विनंती केलेलं आहे त्यांच्या बूथ लेवल असिस्टंट नेमावे. मी सांगितल्याप्रमाणे 1 लाखपेक्षा जास्त BLO बूथ लेवल ऑफिसर काम करणार आहेत, परंतु त्यांच्यासोबत सर्व व्यवस्थित चालू आहे का असा ट्रान्सपरन्सी ठेवण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी प्रत्येक पक्षांना आम्ही विनंती केलेलं आहे. आजपर्यंत सर्व पक्ष मिळून 1,13,000 BLA बूथ लेवल असिस्टंट पार्टीने नेमणूक केले आहेत. हे सर्व पार्टी मिळून आहेत. म्हणजे 1 लाख म्हणजे 1 लाख बूथला नेमणूक झाल्या असं गृहीत धरू नका, कारण हे काही पार्टीनी 60,000 नेमले, काही लोकांनी 30,000 नेमले. सो आम्ही विनंती केलेला आहे तो सर्वांनी नियमा म्हणून त्यांनी सुद्धा सिरियसली घेतलं आहे. एव्हरी पार्टी हॅज अश्युर्ड दॅट दे विल अपॉइंट द BLA. या व्यतिरिक्त आजपर्यंत मॅपिंग किती BLAच्या नियमणूक झाले ते प्रेस नोटलाच आम्ही पार्टी निहाय जिल्हा निहाय माहिती दिलेलं आहे. आपण पाहू शकतात. मॅपिंगच्या मी सांगितल्याप्रमाणे मॅपिंग पूर्ण झालेलं आहे. आणखीन 1 महिन्यामध्ये आणखीन मॅपिंगच्या टक्केवारी वाढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असेल तर कृपया विचारा. मुंबईमध्ये आता रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि बरेचसे नागरिक हे तात्पुरते भाड्यावर शिफ्ट होतात. त्यांचा मेन मूळ ॲड्रेस तोच असतो, पण आफ्टर रिडेव्हलपमेंट त्याच्यामध्ये बदल होणार असतो. आता या लोकांकरताची तरतूद तुम्ही काय केली आहे की जर ते घरी पण सापडणार नाही, त्यांचा जो हे आहे मेन ॲड्रेस, आणि ते टेम्पररी शिफ्ट झालेले असतील त्यांचा समजा पत्ता नाही सापडला तर काय व्यवस्था केली? सो आपल्याला सांगतो इलेक्शनच्या संबंधित कायद्याप्रमाणे टेम्पररी आणि परमनंट असा काही नाही. रेसिडेंट ऑफ अ प्लेस असं ऑर्डिनरी रेसिडेंट ऑफ अ प्लेस असं आहे. सो या ठिकाणी ते राहत नसेल, दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, त्यांनी त्या ठिकाणचा अर्ज भरून नाव घेणे अपेक्षित आहे. त्यांनी तसा घ्यावे. डबल नाही होणार, इथे डिलीट होणार, डबल नाही होणार. फॉर्म नंबर 6 मध्ये लिहिलं असते माझे नाव यापूर्वी इथे होते, इथे वगळावे म्हणून त्यांचं असतात. त्यावेळेला इथे फॉर्म भरायचं. तसा कायदेशीर नाही. वर्ष 1.5 वर्षाचे आहेत का, रिडेव्हलपमेंटला 5 वर्षला आहेत का, ते आमचा विषय नाही आहे. परंतु तुम्ही तिथे राहत नसेल, कुठे राहत आहे तिथे अर्ज करणे अपेक्षित आहेत आणि पुन्हा आले तर तिथे पुन्हा भरणे अपेक्षित आहे. कुठले ठिकाणी तुम्ही राहत आहात आज त्या ठिकाणी भरणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त काल सुद्धा काही पक्षांनी आले होते, त्यावेळेला त्यांनी म्हटले की आम्ही विशेष काही पॉईंट देऊ, त्याबाबत इलेक्शन कमिशनला विनंती करा म्हणून. असं काही विशेष आलं तर आम्ही विचार करू, परंतु आज तारीखला कायदेशीर पोझिशन हे क्लिअर असू द्यावे. लोकांनी कुठे ऑर्डिनरी रेसिडेंट आहे तिथेच असणे अपेक्षित आहे. आपण सांगितल्याप्रमाणे याबाबत डिटेल चर्चा झाली. आता ट्रान्सपरन्सी कसा ठेवण्यात येतील आपल्याला क्लिअरली सांगतो. नॉर्मली SIR मध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे
एन्युमरेशन फॉर्म आम्ही घेऊन सही करायला येतो त्यावेळेला संबंधित माणूस किंवा त्यांच्या फॅमिलीचा माणूस उपलब्ध नसेल तर सही करायला 3 वेळ आमचं BLO येणार, 3 वेळ. आणि 3 वेळला नसेल तर त्यांचं नाव वगळण्यात येतात असं म्हणणेसुद्धा बरोबर नाही आहे. एन्युमरेशन फॉर्म कोणी सही केले त्यांचं नावच यादीमध्ये येणार. SIRमध्ये वगळणे असा शब्द नसतात. SSRमध्ये आम्ही वगळतो, मॉडिफाय करतो आणि ॲड करतो. SIRमध्ये एन्युमरेशन फॉर्म सही करण्यासाठी माणूस उपलब्ध असेल लिस्टमध्ये नाव येतात. परंतु ट्रान्सपरन्सीच्या दृष्टीने सर्वांनी मागणी केले म्हणून आम्ही SIR सुरू करण्यापूर्वी यादी त्यांच्यामधून कुणाचं नाव वगळत आहे हे यादी EROच्या ऑफिसला, गाव लेवलला, COच्या वेबसाईटला, DOच्या वेबसाईटला, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या वेबसाईटला प्रसिद्ध करण्यात येईल. एक पण त्यापेक्षा महत्त्वाचं आमच्या BLOला मदतीला कोण आहे? त्या पक्षाच्या बूथ लेवल असिस्टंट. हे वगळणाऱ्याच्या यादी BLAला देण्यात येईल नक्की आणि त्यांचा पुरावा ठेवण्यात येईल आणि त्यांना 7 दिवस मुदत देण्यात येईल. हे आम्ही वगळणार आहोत. कृपया काही चुकीचं असेल तर आपण सांगावे. हे वेबसाईटला सुद्धा असल्यामुळे आपण कुठे समजा तुम्ही गावाला आलो फक्त फॉर्म भरून दिले आणि तुम्हाला व्हेरीफाय करायचं तुमचं नाव आहेत का नाही, वेबसाईटला आहे, आपण कुठेही असेल तर पाहू शकतात. सो तुमच्या एरियाला तुमचं नाव आज कुठे आहे, आता 2002चा विषय नाही, आज तुमचं नाव कुठे आहे त्या ठिकाणी तुमचं नाव वगळत असेल तर तुम्ही पाहू शकतात, अर्ज करू शकतात. बरोबर आहे. सो हे फुल्ली ट्रान्सफरली करण्यात येतील. कुणाला काही काळजी घेण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त कुणाला सुचवायचं असेल तर सर असा ट्रान्सपरन्सी वाढवावे, आम्ही तयार आहोत. वी वॉन्ट टू कीप इट फुल्ली ट्रान्सपरंट. I'll come. Suppose your name or your father, mother's name is not found in the 2002 list. There is a concern that everybody who doesn't have those antecedents will be excluded. So can you clarify on that? So you want me to tell in English? मराठीमध्ये मी बोललो तो विषय ऑलरेडी. No, I mean basically you're saying that you can give all those documents. Yes. So there are only two things. Mapped, पुन्हा मी सांगतो, मॅप्ड करेक्टली, मॅपिंग बरोबर झाले, दुसरा काही डॉक्युमेंट किंवा पुरावा देण्याची गरज नाही. मॅपिंग झाले त्याला अनामलीज आहेत, मॅचिंग होत नाही, त्याला अनामली दूर करण्यासाठी डॉक्युमेंट देणे गरजेचे आहेत. मॅपिंग झाले नाही, मिळत नाही नाव, डॉक्युमेंटद्वारे पुरावा देण्याची गरज आहे. डॉक्युमेंटद्वारे पुरावा देण्याची गरज आहे मॅपिंग झालं नसेल तर. आता या तिन्हीमध्ये बसत नाही. काही वल्नरेबल ग्रुप असू शकतात त्यांच्याकडे काही नाही, आम्ही विशेष अभ्यास करू, त्यांच्यासाठी काळजी घेऊ. बरं, तुम्ही आपण इतर राज्यामध्ये सुद्धा पाहिलं असणार, काही ग्रुप असा मिळू शकतात की वल्नरेबल ग्रुप्स त्यांच्याकडे काहीच नाही, त्याबाबत सुद्धा आम्ही विचार करू. म्हणून मी आपल्याला विचारत आहे आणखीन काय विषय असेल तर विचारा म्हणून. ही वॉन्टेड टू आस्क. आय एम कमिंग वन बाय वन. या, आय एम कमिंग. सो मी आपल्याला आपण SIR कुठे कुठे झाले पाहिलं असणार. काही ठिकाणी तक्रार आहे, काही ठिकाणी तक्रार नाही, ते सुद्धा आपण कृपया नोंद घ्यावे. काही राज्यामध्ये काही तक्रार नाही आहे. आम्ही एवढं आश्वासन देऊ शकतो, मी एवढं आश्वासन देऊ शकतो, प्रत्येकाने कायद्याप्रमाणे काय पुरावा अपेक्षित आहे ते तयारी ठेवावे. अनावश्यक कुठले नाव वगळण्यात येणार नाही, कायदेशीर प्रमाणेच कारवाई करण्यात येईल. आय एम कमिंग. तुम्ही आता म्हणाला की मॅपिंग करण्यात, मॅपमध्ये जो आला त्याचा काय प्रॉब्लेम नाही, मॅपिंगमध्ये जो आला तो, मॅपिंगची प्रक्रिया नेमकी काय आहे सांगतो. एक
राजकीय पक्षाला देखील पाठवण्यात येईल. सो मॅपिंग मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे पुन्हा सांगतो की आमच्या प्रक्रिया आता चालू आहे 72% झालेले आहेत. मॅपिंग म्हणजे बाकी काहीही नाही. आज मतदार यादीमध्ये असलेले मतदार 2002 ते 4 मध्ये आपल्या देशामध्ये वेगळ्या राज्यामध्ये हे 3 वर्षामध्ये चालवलं होते मार्क्स SIR. त्या वेळामध्ये तुमचं नाव कुठे होते हे शोधून काढण्याच्या कामाला मॅपिंग म्हणतात. आणि हे सोपं करण्यासाठी आपल्या वेबसाईटला voters.eca.government.in ला पूर्ण देशाच्या राज्य जिल्हा मतदारसंघ निहाय यादी उपलब्ध आहेत. आपल्याला बूथ माहिती असेल तर ते बूथचा पूर्ण यादी सुद्धा डाउनलोड करू शकतात. तुम्ही सर्च करून तुमचं नाव पाहू शकतात किंवा पूर्ण बूथ डाउनलोड करू शकतात. ते पाहून आपण तुमचं नाव तिथे असेल तर दाखवायचं. याला मॅपिंग म्हणतो. मॅपिंगला 2 आहेत. सेल्फ मॅपिंग, तुमचं नाव असेल तर पाहून ठेवावे, तुमचं नाव नसेल तर. कारण भरपूर असू शकतात. एक मुख्य कारण असू शकतात त्यावेळेला तुम्ही 18 नव्हते, तर तुमच्या आई वडिलांचं नाव आपण कृपया शोधून काढून ठेवू शकतात. पण मी पुन्हा सांगतो, हे काम आम्ही करत आहोत. हे आपण विचारलं म्हणून सांगतो. कुणाला माहिती आहे त्यांनी शोधून काढावे. कुणाला माहीत नाही आमचं BLO येताना माहिती सांगावे तुम्ही कुठे होते म्हणून. बाकी आम्ही शोधून काढू. म्हणजे मॅपिंग बाबत माहिती असेल तर करा, माहिती नसेल तर तुम्ही फक्त कुठे होते एवढं विचारून ठेवा. तुम्ही विसरला असेल तर तुमच्या फॅमिली मेंबरना विचारा आम्ही कुठे होते, तसा माहिती घेऊन ठेवा. तेवढंच आहे. दुसरं आपण ट्रान्सपरन्सी बाबत विचारत होते की हे काय डिलीट करणार, आम्हाला माहिती द्यावे. सो मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे पब्लिक डोमेनमध्ये हे फिजिकल कॉपी ऑफिसच्या नोटीस बोर्डमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक कॉपी पब्लिक डोमेनमध्ये वेबसाईटमध्ये उपलब्ध राहणारच आहेत. आता पार्टीला कसा द्यायचा, पार्टीच्या BLAला कॉपी फिजिकल कॉपी देण्यात येणार आणि त्यांची सही घेण्यात येणार आणि त्यांना स्पेसिफिकली सांगण्यात येणार की हे यादी तुम्हाला दिले आणि आपण कृपया त्यांच्यामध्ये हरकत असेल तर नोंदवावे. त्या व्यतिरिक्त श्री पारकरनी सांगितल्याप्रमाणे ड्राफ्ट यादी आम्ही सर्व झाल्यानंतर ड्राफ्ट यादी करतो आणि फायनल यादी करतो. आपल्या नियमित प्रोसिजरप्रमाणे त्यांना एक इलेक्ट्रॉनिक कॉपी आणि एक प्रिंटेड कॉपी देण्यात येतील. म्हणजे ते ड्राफ्ट यादीमधून सुद्धा पाहू शकतात पूर्वी किती नाव होते आता कुणाच्या वगळले. पण त्यांना उलट पाहावं लागेल. ते 1000 नाव होते आता 950 आहे. 50 कुणाच्या वगळले तिथे इझिली पाहणे कठीण आहे, शोधून काढावं लागेल. म्हणून आम्ही यादी सुद्धा देणार. ठीक आहे. नाही नंतर क्वेश्चनचा आन्सर नाही दिला तुम्ही. एक म्हणजे त्यांनी आपल्या नागरिकांची मागणी केली तुमच्याकडे की ऍप करावं, एक पक्षाने ऍप केलं तसं SR साठी पण ऍप करता येईल का. आणि दुसरं म्हणजे माझा प्रश्न होता की 36 सूचना त्यांनी दिल्या आहेत, त्याचा काही तुम्ही विचार केला का, त्यातला काही अंतर्भाव करणार आहात? तुम्ही कुठल्या ॲपबाबत बोलत आहे मला माहीत नाही. आमच्यासाठी वोटर्स ॲप तुम्हाला माहीत आहे ॲप आहेत आणि BLOसाठी BLO ॲप आहेत. या व्यतिरिक्त SIR साठी विशेष काही ॲप नाही आहे. आमच्या BLO ॲपमध्ये मॅपिंग होतात. तो एक विषय आहे. दुसरा 36ला आम्ही क्लिअरली एक्सप्लेन केलं आम्ही काय करणार आहे, कसा ट्रान्सपरन्सी ठेवणार, काय सूचना होते ते काही सूचना आम्ही इलेक्शन कमिशनला कळवणार असं त्यांना सांगितलं. उदाहरण त्यांचं म्हणणं असं होतं की वेळ वाढवून द्यावे. ते आम्ही म्हटलं की वेळ वाढवून देण्याबाबत कळवतो असं सांगितलेलं आहे. सो प्रत्येक विषय आपल्या लेवलला असेल तर ते निर्णय झाले. काय विषयीचा निर्णय सन्माननीय कमिशनकडे जाणार त्याबाबत आम्ही त्यांना कळवणार आहोत. कमी मॅपिंगमध्ये अॅनोमली सापडल्यावर तुम्ही सांगितलं की डॉक्युमेंट सबमिट करायला लागतील. आधार कार्ड त्यासाठी ग्राह्य धरलं जाईल का? आणि जर आधार कार्ड असेल तर डॉक्युमेंट नसतील तर महत्त्वाचे कुठले डॉक्युमेंट्स आहेत जे ग्राह्य धरले जातील? आधार कार्ड ते 11 डॉक्युमेंट आहेत. ते पारकर साहेब वाचून दाखवतील
आणि त्यांच्यानंतर आधार कार्डबाबत मी उत्तर देतो. हा 11 डॉक्युमेंट असे आहेत. पहिला आहे एनी आयडेंटिटी कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर इश्यूड टू अ रेग्युलर एम्प्लॉई, पेन्शनर ऑफ एनी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, PSU. नंबर 2, एनी आयडेंटिटी कार्ड सर्टिफिकेट डॉक्युमेंट इश्यूड इन इंडिया बाय द गव्हर्नमेंट, लोकल ऑथॉरिटीज, बँक, पोस्ट ऑफिस, LIC, PSUs प्रायर टू 1/7/1987. Third, birth certificate issued by the competent authority. 4, passport. 5, matriculation education certificate issued by the recognized boards, universities. 6, permanent residence certificate issued by the competent state authority. 7, forest right certificate. 8, OBC, SC, ST or any caste certificate issued by the competent authority. 9, national register of citizens wherever it exists. सगळीकडे असेल असं सांगता येत नाही. पुढे 10, फॅमिली रजिस्टर मेंटेन बाय गव्हर्नमेंट ऑफिशियल अंडर एनी स्टॅच्युटरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेग्युलेशन. 11, एनी लँड पब्लिक हाऊस अलॉटमेंट सर्टिफिकेट बाय द गव्हर्नमेंट. हे 11 डॉक्युमेंट आहे आणि दॅट इज नॉट एक्झॉस्टिव्ह. ह्याच्यामध्ये सर बोलल्याप्रमाणे ॲडही करता येतील जी प्रूव्ह करू शकतील की 1/7/87 पूर्वीचं आपला आणि 12 नंबर वाचा. 12 आणि नंबर अजून एक राहिले, अजून सांगतो तुम्हाला. 12 नंबर आहे आधार कार्ड. पण आधार कार्डच्या बाबतीत इलेक्शन कमिशन ने 9/9/2025च्या अधीन राहून केलेलं आहे. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाचा हे देऊन आफ्टर सुप्रीम कोर्ट डायरेक्शन्स इलेक्शन कमिशनने ऑर्डर दिले. 9/9/25ची डायरेक्शन सर आपल्याला वेबसाईट सुद्धा उपलब्ध आहेत. इवन हे जे पत्र जे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं 14/मे/26 हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर व्यवस्थित उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये 9/9/25. सो आधारचं पोझिशन काय आहे? आधारचा इसमें एक ही आपल्याकडे 4 असू शकतात, आम्हाला एकच पाहिजे. आणि आता आधारचा विषय क्लिअर करतो, म्हणजे त्यांनी विचारले ते क्लिअर करतो. त्यांच्यानंतर सोनूकडे येतो, नंतर पुन्हा इकडे येतो. सो आधारबाबत तुम्हाला क्लिअर असावे. आधार कायदा स्वतःच म्हणतात दिस इज नॉट अ प्रूफ ऑफ सिटिझनशिप. कुठले? आधार ॲक्ट नॉट सम अदर पर्सन. सो सन्माननीय सुप्रीम कोर्टने आदेशित केले, त्यांना तुम्ही स्वीकारावे. त्याप्रमाणे आयडेंटिटी म्हणून स्वीकारावे. इट इज अ प्रूफ ऑफ आयडेंटिटी, नॉट अ प्रूफ ऑफ सिटिझनशिप. सो त्याप्रमाणे आधारला स्वीकारण्यात येते ॲज अ प्रूफ ऑफ आयडेंटिटी, नॉट ॲज अ प्रूफ ऑफ सिटिझनशिप. सोनू. सर 3 सवाल है मेरे. पहला, आप आधार जब आप ले रहे हैं तो क्या आप मैपिंग करेंगे वोटर के साथ, उसको लिंक करेंगे, सीडी करेंगे? अगर आप आधार ले रहे हैं तो क्योंकि बार-बार एक बोगस वोटिंग का नहीं ठीक 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 समजले. सर दूसरा सवाल, आधार क्या आप डिलीटेड वोटर्स का यादी पॉलिटिकल पार्टियों को देंगे? और तीसरा, क्या BLA कितने अपॉइंट हुए पॉलिटिकल पार्टियों की तरफ से, आप बार-बार उनको रिक्वेस्ट कर रहे हैं, उसका अगर कोई डेटा दे सके तो बताएं. सो आपल्या पहिला प्रश्न आहे आधारचा व्हेरीफाय करेंगे. आधार आपल्या देशाच्या आता कायद्याप्रमाणे आपण कंपल्सरी करू शकत नाही या विषयामध्ये. यासाठी कायदा कंपल्सरी करून कायदा केलेले नाही आहे, म्हणून ते ऑप्शनल आहेत. एन्युमरेशन फॉर्ममध्ये सुद्धा ते फील्ड राहतील. आपल्याला आधार द्यायचे असेल तर देऊ शकतात, आपल्याला योग्य वाटत नसेल तर आपण नाकारू शकतात. बरोबर आहे. तो आपल्याला आता असलेल्या लिस्टमध्ये काही बदलायचे असेल तर ॲड्रेस बदल ॲड्रेस प्रूफ काही ना काही द्यावं लागेल. तो आपण दिलं तर आम्ही स्वीकारू शकतो, परंतु आधार नंबर देणे कंपल्सरी नाही. राईट. पण एन्युमरेशन फॉर्ममध्ये त्यासाठी ऑप्शनल कॉलम उपलब्ध आहेत. दुसरा आपण BLA बाबत म्हटलेलं आहे. BLAच्या नियमणूक आज तारीखमध्ये मी तुम्हाला सर्क्युलेट केलेलं आहे. आतापर्यंत म्हणजे यांच्यानंतर मागच्या 3-4 दिवसामध्ये जिल्हा स्तरावर बदलल्या असू शकतात, कारण हे BLAच्या नियमणूकच्या रिक्वेस्ट जिल्हा स्तरावर देणे अपेक्षित आहेत आणि डिटेल देणे अपेक्षित आहे. नंतर जिल्हाधिकारी त्यांचं आदेश काढतात, ते स्वीकारले सर्व पुरावा असेल तर पुरावा म्हणजे काही नाव फोटो वगैरे सर्व लागते. सो आता आज तारीखला किती BLA प्रत्येक पक्षाने नेमलेले आहेत पूर्ण यादी जोडलेलं आहे, पण आपल्या माहितीसाठी मी वाचून दाखवतो. इंडियन नॅशनल काँग्रेस 17,400, BJP 52,100,
NCP 6,400, NCP SP 4,400, शिवसेना UBT 10,000, शिवसेना 17,800 आणि इतर पक्ष असा आहे. मनसे 3,800 आणि BSP 193 आणि इतर पक्ष 1,050. हे पोझिशन आहे. आम्ही मीटिंगमध्ये परवाच्या मीटिंगमध्ये सुद्धा विनंती केलेल्या आहेत आणि माझं फीडबॅक आहे की आता सर्वांनी यांच्या मागे लागलेलं आहे. तो कुठे कुठे राहिलेले आहे ते माहिती घेऊन त्यांनी BL अपॉइंटमेंट करण्याचे काम चालू आहे. बोलो. आता ही जी प्रक्रिया आहे ही सुरू करण्यात आलेली आहे, याला कर्मचाऱ्यांचा विरोध होतो आहे. अनेक कर्मचारी 50 ते 55 वर्षाच्या वरचे आहेत, त्यांना तिथे जाण्यासाठी प्रॉब्लेम येतो. अनेकांचे आरोग्याचे सुद्धा प्रश्न आहे, परंतु निवडणूक आयोगांकडनं किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं त्यांना सांगण्यात येते की हे काम करावंच लागेल. गेल्या काही वेळेस बघितलं आपण की काही अधिकारी होते, त्यांचे फील्डवर असताना मृत्यू सुद्धा झालेला आहे. अशा कर्मचाऱ्यांना सूट देण्यात यावी अशी त्यांच्या संघटनेच्या विविध संघटनेची मागणी सुद्धा होते. यावर तुम्ही काय करणार आहात? आपण आज तुमचे रेग्युलर काम करू शकतात, फक्त BLO काम करू शकत नाही असा स्टेटमेंट करणे थोडं अवघड वाटते मला. म्हणजे आज तारीखला आपण आपल्या रेग्युलर काम करू शकतात, फक्त BLOचं काम करू शकत नाही असं सांगणे एक्स्ट्रीम कारण असल्याशिवाय सांगणे कठीण होतील असं मला वाटते. पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो, तुम्ही आज सुट्टी न घेता कार्यरत असेल आणि BLOचं काम दिलं असेल, तुम्हाला विशेष फार एक्स्ट्रीम कारण असल्याशिवाय BLOचं काम स्वीकारावे. या देशाचं काम आहे. या देशाच्या डेमोक्रेसीसाठी निवडणूक घेणे आवश्यक आहेत. आणि आपल्याला माहिती असेल की राईट टू एज्युकेशन ॲक्ट टीचरला नॉन टीचिंग काम करू नये असा सूचना देताना स्पष्ट 3 काम करण्यासाठी एक्झम्पशन दिलेले आहेत. कुठले 3 काम दिले? सेन्सस, इलेक्शन, डिसास्टर मॅनेजमेंट. म्हणजे कायदा करताना सुद्धा या देशाच्या पार्लिमेंट असा निर्णय घेतलेला आहे की हे राष्ट्रीय काम आहेत, त्याला नॉन टीचिंग आदेश असेल तर सुद्धा करावे असा सूचित केलेला आहे. तसेच सन्माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय निर्णय देताना सुद्धा नॉन टीचिंग आवर्समध्ये, नॉन टीचिंग डेजमध्ये हे काम करावे असा सूचित केलेलं आहे. पण तुमच्या प्रश्नाला मी स्पष्ट उत्तर देतो की कुणाला हे काम करू शकत नाही असा मेडिकल पुरावा असेल त्याबाबत संबंधित अधिकारी योग्य निर्णय घेतील. आय विल कम टू यू. 2002 मध्ये जी पहिली SIR झाली, याच्या आधीची ती जवळपास 13 महिने झाली, भरपूर झाली आणि आता जूनला सुरू होऊन ऑक्टोबरला हे संपणार आहे. तर लोकसंख्या वाढलेली आहे, परिस्थिती बदललेली आहे. असं असताना गेल्या वेळेपेक्षा कमी वेळात हे कसं काय पूर्ण होईल आणि त्या संदर्भात आपण मागच्या वेळी 13 महिने चालले होते, बरोबर आहे. या वेळेला इलेक्शन कमिशन त्यांच्या स्तरावर इतर राज्यामध्ये झालेले पाहून त्याप्रमाणे घेतलेले आहेत. आणि आपल्या इकडे काय कारणामुळे, समजा उदाहरण म्हणून घेऊ, मुंबईमध्ये काही पूर आले, पाऊस पडले जास्त, त्यांच्यामुळे वाढवा लागले किंवा काम काही कारणामुळे उशीर झाले, आपण मुदतवाढ मागू शकतो. ते काही मागू शकत नाही असं काही नाही आहे. आम्हाला इन्स्ट्रक्शन आहे, इतर राज्याप्रमाणे आम्ही सुरू करतो. काही विशेष कारणामुळे उशीर लागत असेल तर आपण विचार करू. सो तो काही इश्यू नाही आहे. परंतु 2002 मध्ये सर्व मॅन्युअल करत होते. आज तारीखला मॅपिंग BLO ॲपमध्ये होत आहेत. BLO BLAला काही कॉपी देणार आहेत, त्याला फोटो काढून अपलोड करायचे आहेत. सो टेक्नॉलॉजी बदललेलं आहे, परंतु आवश्यकताप्रमाणे आपण मागणी करू, त्याबाबत विचार करतील. मी आपल्याला बोलल्याप्रमाणे एक आहे की आपण कुठे राहत आहात त्या ठिकाणी आम्ही घेणार आहेत. आणि इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्स आहे, देर मे बी होमलेस पीपल, स्पेसिफिक गाईडलाईन्स आहे, देर मे बी होमलेस पीपल, त्यांच्या नोंदणी कसा करावे असा स्पेसिफिक आदेश आहे, ते वापरण्यात येईल.
हे आपण उदाहरण सांगितलं ते घर तोडले म्हणून बाहेर आहेत, पण देर आर एक्झाम्पल्स दॅट पीपल डू नॉट हॅव हाऊस अट ऑल. त्यासाठी विशेष काही सूचना आहेत ते आवश्यकतेप्रमाणे तिथे वापरण्यात येईल. आपण 6 दिवसांचा एसआर ड्राफ्ट डिलिशन पूर्वी 6 दिवसांचं 6 दिवसांची एक लिस्ट देणार असं आपण म्हणाला. लिस्ट दिल्यानंतर त्यांना आक्षेप घेण्यासाठी 6 दिवस ऑलरेडी 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर आपलं हरकती आणि ह्याच्यासाठीचं ऑब्जेक्शन आहेच आहे ना, तो पिरियड तुम्ही दिलेलाच आहे. ते अलग, ते लोकांच्यासाठी. पण यामध्ये सुद्धा लोक यादी बघू शकणार आहेत, म्हणजे लिस्ट ऑनलाईन असते. नाही, एक लक्ष ठेवा, ड्राफ्ट पब्लिश करणे, फायनल करणे, इट इज अ पब्लिक नोटीस टू एव्हरीवन अंडर द सन. पण ड्राफ्टला कमी करण्यापूर्वी सुद्धा मी BLA ला सांगतो तुम्ही पहा, मदत करा म्हणून. आणि त्या नोटीस आहे त्यांना, त्या नोटीस अलग आहे. महाराष्ट्र हे राज्य असं आहे की याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती बाहेरून स्थलांतरितांचं प्रमाण वाढलंय. महाराष्ट्र हे साधारण सर्वात कुठे या बाबतीमध्ये पुढे असलेलं राज्य आहे. म्हणजे मुंबई हा भाग आहे, म्हणजे आता आपण थर्ड फोर्थ मुंबई वगैरे सगळं चाललेलो आहोत. इथे प्रचंड प्रमाणावरती बाहेरून जे लोक येतात ते संपूर्ण महाराष्ट्राच्या गडचिरोली टू कोकण पर्यंत ते पसरत आहे. आणि हे राहण्यासाठी त्यांना कुठेही शेल्टर नाही, त्यामुळे ते सर्व प्रकारे पुरावे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आता याच्यातून पुरावे तुम्ही कसे काय शोधून काढणार आणि इतक्या प्रचंड प्रमाणावरती इथे त्या लोकांना नाराज करावं लागणार आहे, याला कसं काय फेस करणार? खऱ्या अर्थाने यांना बाहेर जर बोगस ते सगळे पुरावे निर्माण करतात तर तिथे कारवाई खऱ्या अर्थाने निपक्षपातीपणे होणार का? होणार, नक्की होणार. नक्की होणार. आज तारीखला आपण महाराष्ट्राला सांगितलंय, तसेच इतर राज्यामध्ये आहेत. चेन्नई, मुंबई चेन्नईच्या इक्वल नाही, फार मोठा आहे, पण चेन्नईला काय आहे त्यापेक्षा थोडा मोठा आहे. चेन्नई इज अनदर मेट्रो, आणि तिथे SIR व्यवस्थित झालेलं आहे. कुणाचं काही तक्रार नाही आहे, कुणाचं काही तक्रार नाही आहे. नोंद करून घ्या, आपण व्यवस्थित राबू, डोंट वरी. SIR प्रक्रिया दरम्यान जे नवीन मतदार म्हणजे ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांच्या संदर्भात काय असेल? SIR अनाऊन्स झालं तर म्हणजे आपल्याकडे तुम्ही तारीख पाहिला असेल, ते लिस्ट काढा, हे वेबसाईट आहे, आपण कृपया पहा. सो क्वालिफाईंग डेट फॉर आवर SIR 1/10/2024, म्हणजे प्रक्रिया आपण आता राबवणार आहे. पण क्वालिफाईंग डेट काय आहेत? 1 ऑक्टोबर 2024ला कोण कोण पात्र आहे सर्वांनी अर्ज करू शकतात, बरोबर. आणि त्यांनी स्पष्ट, म्हणजे थोडक्यात आपल्या प्रश्नाला उत्तर, ऑलरेडी 18 झाले पण नाव नाही, पण 1/10ला 18 होणार आहे, त्यांनी सुद्धा अर्ज करू शकतात. एक प्रश्न. आणि याला स्पष्ट SIR सूचनामध्ये आहेत. यांच्या नंतर सुद्धा पुढच्या 3 महिन्यामध्ये, पुढच्या 1 वर्षासाठी तुम्ही 18 होणार, त्यांनी सुद्धा ॲडव्हान्स ॲप्लिकेशन करू शकतात. म्हणजे आम्ही मंजूर करून ठेवणार, पण यादीमध्ये इन्क्लूड करणार नाही. तुम्ही तसा 18 होणार, आम्ही इन्क्लूड करणार. ये अनाउंस होने के बाद ये हम शुरू करेंगे ना उस टाइम से, म्हणजे हम लोग ड्राफ्ट करेंगे ना, ड्राफ्ट लिस्ट के बाद ये शुरू हो जाएगा. मी स्पेसिफिक ठिकाणचं बोलणार आहे, ते गाईडलाईन्स आहे. तुम्ही आलं तर मी थाकवतो, आय विल गिव्ह द कॉपी टू यू. ठीक आहे, थँक्यू, थँक्स फॉर ऑल द हेल्प.